का माता पिता आई वडील कसे जबाबदार आहे? तर आपण लाडून ठेवलं आपला म्हणजे ते कार्ट केलं आपण त्याचं आणि त्याला आपण लाडून ठेवलं. त्याला महागाचा फोन दिला म्हणजे तो ठीक होईल असं जर वाटत असेल तर वेदांतकडे 2.5 कोटी रुपयाची गाडी होती. त्यामुळे जर तुम्ही असं करत असाल तर हे समाधान नाहीये. पाहिलं ना तुम्ही शिस्त किती लावता? तुमच्या मुलांना तुम्ही किती शिस्त लावता? नाही अरे त्याच्या बापानी कमवून ठेवलं, ठीक आहे, उशिरा उठल, करील काम, काय बिघडलं? त्याला काय काम करायची गरज आहे? पुढच्या 7 पिढ्या बसून खातील. अरे मग तुला जेलमध्ये जाऊन काही खावं लागल, नाही तर काही खाऊन मरावं लागल. ही स्थिती आहे. म्हणून आई बाप याची निर्णायक भूमिका आहे. आपण त्यांच्यामध्ये किती चांगला नागरिक निर्माण केला. हाडामासाचं शरीर फक्त जन्माला घातलं आणि एक संस्कारित हिंदुस्थानी तयार केला. असं का नाही होतो? हा तर अग्रवाल परिवार आहे. संस्कार ह्या परिवारांमध्ये खूप असतात. पण तो क्लबमध्ये जातोय, 58,000 रुपयाचं बिल करतो. बापाने जर स्टेटमेंट चेक केलं नसेल, हे त्याला माहीत नसेल, तर मग तो त्याची संपत्ती काय सांभाळीत असेल? मला प्रश्न आहे. स्वतःच्या बिल्डिंगला, स्वतःच्या घराला खाली पडलेली जमीन विकत घेतली तरी तुम्ही त्याला कुंपण करतात का? तर कुणी त्याच्यावर कब्जा करू नये, कुणी नांगर लावून आतमध्ये येऊ नये. अरे सगळ्यात मोठी संपत्ती तुमची मुलं आहे. त्यांना काय सिक्युरिटी दिली? काय सुरक्षा कवच त्यांच्या भोवती तुम्ही उभारलेलं आहे? काही नाही. तुम्ही वेळ देत नाही, तुम्ही त्यांच्याशी खुला संवाद करीत नाही, त्यांना समजून घेत नाही, पिढींमधलं अंतर समजून सांगत नाही. आणि त्यामुळं आईबापांची निर्णायक भूमिका आहे. खूप आहे माझ्याकडे आईबापांवर बोलण्यासाठी, पण मला अर्ध्या तासाचा हा बिनधास्त बोल करायचा आहे. म्हणून आईबापांसाठी एकच सांगेल का तुम्हाला, अरे हा तर तो देश आहे. तुम्ही पश्चिमच्या वेस्टर्नायझेशनच्या समस्याच्या समाधानासारखं हिंदुस्थानकडे पाहू नका. हा देश, अरे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, जिथं संभाजी महाराज जन्माला आले, धर्मासाठी बलिदान करणारे, हे सगळे इच्छापुत्र होते. पुण्याच्या शेजारी लोणावळा आहे. आम्हीही आमच्या मुलाबाळांना तिथं जन्मपूर्व संस्कार दिले, ज्याला गर्भसंस्कार म्हणतात. काय कमी हो या अग्रवाल परिवाराकडं? का नाही दिले त्यांनी? अहो असं काही केलं पाहिजे असं वाटतच नाही ना. जिजामातेनी छत्रपती शिवाजी पोटात आणण्याच्या आधी संकल्पात आणले होते. मग पोटात आल्यानंतरचे गर्भसंस्कार आहे त्यांना रामायण महाभारत सांगितलं. कंसासारखे जिहादी कसे हिंदुस्थानात वाढत चालले आणि ते आपल्या आया बहिणींची इज्जत कशी लुटतात आणि त्यांचा खात्मा करणं कसं गरजेचं आहे हे शिकवलं. या आसपासच्या गडकिल्ल्यावर लागलेला हिरवा झेंडा उतरवून तिथं भगवा पोटात सांगितलं. पोटात भाषण ऐकतो आपण, नुसते टाळ्या वाजवतो. असं झाल्यानंतर आणि आपणही भाषण देतो, आपण करतो का असं? असं केलं असतं तर एवढ्या संपन्न घरातला, अहो संपन्नतेसाठी पैशासाठीच तुम्ही सगळं करतात ना, पण एवढ्या संपन्न घरातल्या परिवारावरही, या मुलावरही वेळ आली नसती. आणि म्हणून मित्रांनो, आईबापाची एक निर्णायक भूमिका आहे. पुढचा जो घटक आहे त्याच्याकडे आपण जाऊ. आणि या सगळ्यामध्ये माता पिता नंतर पुढची भूमिका कोणाची महत्त्वाची आहे